नमस्कार सर्वांना. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो, आपण आजच्या व्हिडिओमधून ही माहिती पाहणार आहोत की अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात सौभाग्यवती स्त्रियांनी जोडवी का बदलावीत, जोडवी का बदलतात, हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासाची सुरुवात ही 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी धोंड्याचा महिना हा समाप्त होईल. 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल तो नियमित येणार, तर दुसरा असेल तो अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष हे 12 ऐवजी 13 महिन्यांचे असणार आहे आणि अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. हा काळ हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा काळ मानला जातो. या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगल कार्यही केली जात नाहीत. मात्र पूजा, पाठ, व्रत, वैकल्य, जप, तप आणि दानधर्म करणं हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आणि विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया ह्या जोडवी बदलतात. तर सौभाग्यवती स्त्रियांनी जोडवी का बदलावीत यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणं देखील आहेत. जोडवी बदलण्याची मुख्य कारणे ही कोणती आहेत, हीच माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम, हिंदू धर्मात जोडवी हे सौभाग्यवती स्त्रीचे लक्षण मानले जाते. अधिक मास हा भगवान पुरुषोत्तमाला समर्पित पवित्र महिना आहे. या महिन्यात जोडवी बदलल्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते. त्यामुळे या महिन्यात जोडवी ही बदलली जातात. जोडवी ही सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे बदलली जातात. त्यानंतर जुनी जोडवी काढून नवीन जोडवी धारण केल्यामुळे घरातील जे काही नकारात्मकता आहे, तर ती नकारात्मकता देखील दूर होण्यासाठी मदत होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होतो आणि या प्रक्रियेमुळे नात्यांमधील प्रेम आहे ते प्रेम देखील टिकून राहते. त्यामुळे जोडवी बदलणं हे धोंड्याच्या महिन्यामध्ये गरजेचं आहे. जोडवी बदलल्यामुळे जुनी जोडवी काढून नवीन जोडवी धारण केल्यामुळे घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, तर ती नकारात्मक ऊर्जा ही दूर होण्यासाठी मदत होते. या महिन्यात विशेषतः मुली ह्या आपल्या आईसाठी जोडवी आणि वाणवस्तू घेतात. अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येतो. हा महिना हा मलमास म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे या कालावधीत सौभाग्य वृद्धीसाठी जोडवी बदलणं हे शुभ मानलं जातं. अधिक मास या महिन्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे नात्यातील ऋणानुबंध हे आपसुकच दृढ होतात. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवले जाते. मग ते नाते पती-पत्नीचे असो वा सासर-माहेर दोन्हीकडचे असो. नात्यांमधील प्रेम हे अबाधित ठेवण्याचे काम हे महिने आणि सण उत्सव हे करत असतात. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू-सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आई-वडिलांना नारायणासमान नारायणरूपी भासत असतो. श्री विष्णूची उपासना या महिन्यामध्ये केली जाते. नारायणरूपी जावयाला मुलीचे आई-वडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्त्व आहे. जोडवी ही चांदीचीच का घातली जातात, तर चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे आणि चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा ही शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करत असते. नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय. जोडवी ही अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात.
अंगठ्या शेजारील बोटांमधली नस आणि स्त्रीचे गर्भाशय यांचा थेट संबंध असतो. म्हणून अंगठ्या शेजारील बोटात ही जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब हा संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय आहे ते नियंत्रित राहते. जोडवी ही ॲक्युपंक्चरचे काम करतात. अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात, कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. ती सौभाग्य अलंकारांची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी यामुळेच जोडवी ही बदलतात. धोंड्याच्या महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया ह्या आवर्जून जोडवी बदलतात, कारण जोडवी हे सौभाग्याचं प्रतीक असल्यामुळे या महिन्यात महिला जोडवी ह्या बदलतात. तर ताईंनो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.